हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत बटर चिकनची रेसिपी. ही रेसिपी जेव्हापासून मी खाल्ली आहे ना, तेव्हापासून मला ही सारखीच बनवावीशी वाटते, कारण ती खूप छान चवीला लागते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत ही सगळ्यांना खूप आवडेल. त्याच्यासाठी इथे मी 2 कांदे, 2 टोमॅटो, 2 मिरच्या आणि 4-5 काजूचे तुकडे घेतलेले आहेत. ते व्यवस्थित असे भाजले ना, थोडेसे मऊ झाले की मिक्सरमधनं काढून घेतले. नंतर ना चिकन आणलं. अर्धा किलो चिकन आहे हे. याच्यामध्ये लाल तिखट, हळद, मीठ आणि गरम मसाला टाकून हे मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करून झाल्यानंतर ना आपल्याला हे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. म्हणजे पूर्ण डीप फ्राय नाही झालं तरी चालतं, फक्त शॅलो फ्राय केलं तरी चालते. आणि बटर चिकन आहे त्याच्यामुळे बटरचा वापर थोडा जास्त करा, तरच टेस्ट खूप छान येते. आता हे शॅलो फ्राय करून झालं ना की काढून घ्या तेलामधनं. जास्त पण डीप फ्राय करून देऊ नका किंवा जास्त ते ओव्हरकुक पण करून घेऊ नका. अशा पद्धतीने करा. त्यानंतर ना त्याच तेलामध्ये ना इथे मी जे वाटण केलं होतं ना आपण कांदा टोमॅटोचं वगैरे, ते वाटण त्या तेलामध्ये टाकून घ्या आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्या. याला ना तेल सुटेपर्यंत तुम्ही जेवढं परताल ना तेवढं भारी टेस्ट लागते. आणि त्याच्यामध्ये फक्त थोडंसं बटर पण ॲड करा बरं का. मी पण थोडंसं टाकलेलं आहे. आणि नंतर ना इथे मी ना मॅगी मसाला, लाल तिखट, कांदा मसाला आणि कस्तुरी मेथी वगैरे असं मिक्स करून एक वाटण तयार केलं होतं. ते पण मी त्यात टाकलेलं आहे. मीठ टाकलं आणि परत वरनं थोडंसं लाल तिखट टाकलं. ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर ना आपण जे तळलेलं चिकन होतं ना ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि थोडंसं बटर पण परत ॲड केलं आहे. आणि नंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी आपण कुठल्याही भाजीत ॲड केलं ना त्याचं फ्लेवर आणि दिसायला पण ना मस्त अशी त्याला तरी वगैरे पण येते आणि फ्लेवर एन्हान्स होतो. त्यानंतर ना त्यामध्ये कस्तुरी मेथी आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली. माझ्याकडं फ्रेश क्रीम होती म्हणून मी टाकली आहे. तुमच्याकडं नसले नाही टाकली तरी चालते, ते ऑप्शनल आहे. किंवा दूध टाका थोडंसं किंवा दुधाची साय टाकली तरी चालते. आणि इथे बघा आपलं मस्त असं लबाबदार बटर चिकन बनवून रेडी. तुम्ही कधी बनवताय मग नक्की सांगा.